अल निनोमुळे पाऊस खूप लांबलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं डेव्हिएशन आहे। जर आपण जून महिन्याच्या पावसाचा विचार केला तर आतापर्यंत सरासरीपेक्षा 80% कमी पाऊस पडलेला आहे आणि तो आपण जर बघितला तर विदर्भात 80%, मध्य महाराष्ट्रात 83% आणि कोकणात तर सरासरीच्या 86% कमी आहे। मराठवाड्यात ओव्हरऑलच पाऊस कमी पडत असल्यामुळे तो 69% कमी आहे। त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे। काही जिल्ह्यांमध्ये तर अजून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही। आता जे काही आयएमडीने आज आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये 23 जूनपासून पावसाचा थोडासा जोर धरेल आणि काही प्रमाणात पाऊस, जोराचा पाऊस हा काही दिवसात आपल्याला तो पाहायला मिळेल। पण विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल इथे मात्र कमी किंवा मध्यम पाऊसच सध्या आहे। त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खूप पाऊस किंवा पेरणीलायक पाऊस अद्याप तरी सर्वदूर दिसत नाहीये। काही भागात येईल तो, पण स्कॅटर्ड येणार आहे आणि म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की सातत्याने आम्ही ऍडवायझरी देतो आहोत। राज्य सरकारच्या ऍडवायझरीप्रमाणे म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस जेव्हा जमिनीत जातो त्यानंतरच या पेरण्या करणं हे अपेक्षित आहे। त्यानुसार आपण सगळा फोरकास्ट आणि सगळ्या सूचना या शेतकऱ्यांना देतो आणि शेतकऱ्यांनी निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष देऊनच हे करावं।